मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच. अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा. मुंबईतील साठ्या महाविद्यालयाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी जोरदार राडा झाला आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी अभाविपला इशारा दिला आहे. तुम्ही मुलींवर हात टाकलात तर आम्ही तुम्हाला मारणार. अभाविपचे कार्यकर्ते मुलींचा हात धरून त्यांना घेऊन चालले होते, त्यामुळे त्यांनी आमचा मार खाल्ला. आमच्या नादाला लागू नका असं अमित ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. ती गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. साठे महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सदस्य नोंदणी अभियान सुरू होते, तेव्हा हा राडा झाला. याबाबत बोलताना अमित ठाकरे यांनी म्हटलं की मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाल्यापासून हे प्रकार सुरू आहेत. अभाविपला कोणी विद्यार्थी विचारत नाही, त्यामुळे मनविसेने सदस्य नोंदणी अभियान सुरू केलं की हे नेहमी बाजूला स्टॉल लावतात आणि हात धुवून घेतात. महाविद्यालयाच्या आतमध्ये किंवा गेटवर स्टॉल लावू नयेत असे सांगितलं आहे ना, आम्ही बाहेर स्टॉल लावतो. मग तरी अभाविपने गेटवर स्टॉल लावला. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते मुलींना हात धरून घेऊन चालले होते असे मला कळाले. तुम्ही मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणार. तुमची भाजपची संघटना आहे जी भाजप सत्तेत आहे. तुम्ही चांगली कामं करू शकता विद्यार्थ्यांसाठी, ती करत नाही. त्यामुळे या गोष्टी करायची गरज पडते. मुलींवर हात टाकल्यावर तुम्हाला मारणारच असे अमित ठाकरे यांनी म्हटले. अभाविप संघटनेला आता विद्यार्थ्यांमध्ये किंमत उरलेली नाही. जिकडे तिकडे तुम्ही राडा करणार, तिकडे मार खाणार. तुम्हाला काम करायचं तर नीट करा, आम्ही मध्ये येणार नाही. पण तुम्ही जबरदस्तीने कोणाला सभासद करत असाल तर आम्ही मध्ये पडणार. कोणत्याही विद्यार्थ्याला खेचून घेऊन जाऊ नका. ही भाजपची संघटना आहे, त्यांना काम करायचं तर किती केलं असतं. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कॅन्टीन, स्वच्छतागृह असे कितीतरी प्रश्न आहेत. आम्ही एल्फिस्टन चेतना या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. मला हाच प्रश्न सरकारला विचारायचे की 1 महिन्यात हे शिकणार आहेत का जे 3 महिन्यात नाही शिकू शकले? काय प्रॅक्टिस चालू केली आणि अर्धवट झाली आहे की अजून 1 महिन्यात पूर्ण मराठी शिकणार आहेत? 1 महिन्यात काय करणार आहात तुम्ही? बरं, मी सांगितलं तेवढ्याच गोष्टी बोलायच्या असतात ना टॅक्सीवाल्याबरोबर. सो मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी परिवहन मंत्रींनी गांभीर्याने घेतल्या पाहिजे. अजून मुदतवाढ नाही दिली पाहिजे. आत्तापासून मराठीत बोललंच पाहिजे. आणि जिकडे असे व्हिडिओज दिसतील तिकडे आमचे लोक पोचतील. आणि मग असे व्हिडिओज दिसल्यानंतर मग आमच्या लोकांनी मारलं तर काय चुकलो आम्ही? हा, मला माहिती आहे इकडे सगळ्यांना तो व्हिडिओ नसेल आवडला. काय मगरुरीने बोलत होता तो, इंग्लिशमध्ये बोल, इंग्लिशमध्ये बोल. तो बिचारा सांगतो तुम्हाला 8907 हे तुम्हाला OTP नाही कळत. त्याच्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत, नाही तर आम्ही रस्त्यावर आहोतच. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आज पुन्हा कल्याण डोंबिवलीच्या कॉलेजला हे जे काही प्रकार वाढलेले आहेत हे पाहता तुम्ही विद्यार्थ्यांना काय आवाहन करू इच्छिता आणि त्याचबरोबर ज्या संघटना आहेत जे हे असले प्रकार करतायत त्यांना तुम्ही काय उत्तर देऊ? नाही, विद्यार्थ्यांना काही आवाहन नाही करत. मी विद्यार्थ्यांना फक्त एवढंच, मी त्यांची कामं करायला चाललोय. मी हे सतत बोलतो आणि मी आता लाईव्ह असेल तर लाईव्ह बोलतो, सभासद व्हा नका हो, तुम्ही विद्यार्थी आहेत, आम्ही तुमची कामं करणार. मी सगळ्यांना, मी जिकडे स्टॉल आपले व्हिजिट करतो तिकडे मी सांगतो, सभासद नाही झाले आणि अडचण घेऊन आले, पहिली सोडवायची ती अडचण. फॉर्म बिम नंतर बघू आपण. सो माझं विद्यार्थ्यांना काही आव्हान नाही आहे. माझं फक्त त्या जी काय संघटना असेल त्यांना आव्हान आहे, आम्हाला आमच्या नादी नका लागू, नाही तर मार खा.